आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की एका मंदिरात दर्शन घेण्यासाठी इतकी गर्दी पण असू शकते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपला एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गेलो होतो दत्त मंदिर देवगड मंदिर, आणि त्या मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही आता एका अशा मंदिरात चाललो ज्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नेहमी गर्दी असते, आणि ते मंदिर म्हणजे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. थोड्या वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, आणि आत आल्यानंतर पाहिलं तर काय हजारोच्या संख्येने लोक लाईनीमध्ये लागलेले होते. असू द्या भाऊ, पण तरी आपली व्लॉगिंग मात्र मंदिरात पण चालूच होती. 3.5 तास लाईन मध्ये उभे असून बी आम्ही बोर झालो नाही, आणि आमचं नशीब इतकं चांगलं होतं की आम्ही आत आलो आणि आरतीची तयारी चालू झाली. जोपर्यंत आरतीची तयारी चालू होती तोपर्यंत आम्ही बसून घेतलं. थोड्या वेळाने आरती चालू झाली, आणि हे पहा तुम्ही बी दर्शन करून दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो, आणि आता करायचं आता आम्हाला मुक्काम, म्हणून आम्ही आलो डायरेक्ट प्रेमच्या मामाच्या घरी. मामान त्यांच्या घरी पोटभर जेवण वगैरे करून घेतलं, आणि जेवण वगैरे करून आम्ही सगळेजण गेलो टेरेस वरती झोपण्यासाठी. चला तर मग मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि हा, फॉलो करायला विसरू नका.